पाहिजे होतं ना हो. दिवाळीला या आपण नक्की. हा आणि काळजी घ्या. ठेवते. काय ग दाजींचा फोन म्हणून कळी खुलली आहे. गप गप. आई बापू कुठे आहे? बाहेर करायला गेलेत ना. अनभ्या तू नाही आला अजून. मग फोन कर ना त्याला. बापू बघतील ना. अगं बापूंवर काय काय टाकणार तू? लते अगं नको ना टेन्शन घेऊ तू. अगं लते तयार नाही झाली का अजून? तेच सांगते कधीपासून. हे बोल ते नवरी तयार नाही म्हणून बाहेर ओरडा पडायला नको. आम्ही आधीच सांगते. चल बरं. कायडी जरा बघ. तू गप्प बस. आता अशी नटवते ना तुला डिट्टो हिरोईन दिसली पाहिजे फक्त. चल. तू जरा येडीबिडी आहे का ग? काय मध्येच? ए मध्येच नाही हा, या आधीपासूनच आहे. बोल पटकन, माझ्याशी लग्न करशील का? अभि हा अरे बोल की. तू आणणार कुठून एवढे पैसे? तुला पैसे मिळाल्याशी मतलब आहे ना? अरे कुठं हरवला अभ्या? बोल की, पैसे पाहिजेत का नाही ते? हा पण म्हणजे मग दे वचन. हे पाय कामिनी, तू जर मला खरंच या संकटातून वाचवलं ना, मी वचन देतो, मी करेन लग्न तुझ्याशी. अय्यो ये मग देवळात. कशाला? लग्न करायला. कामिनी मस्करी नको करू. अरे नाही करत चेष्टा, मला बी येळ कळते. तू ये आणि पैसे घेऊन जा. काय झालं? मी म्हणलं त्याला माझ्याशी लग्न कर म्हणून. तर तो काय बोलला मग? करतो म्हणला की. या खरं का काय? हा मग या पृथ्वीवरती असा एक पण माणूस जन्माला नाही आलाय जो या कामिनीला नाही म्हणत. होय ग माझे रंबाप सरा उर्वशी मेनका. तुला सांगते तिथं त्या लत्तीचं लग्न व्हायच्या आधीच आता तुझं अभ्याशी लग्न लावतेच का नाही पाय. ते कसं काय? कसं म्हणजे? इथं लतीचा बार उडून आणि तिथं देवळात आब्यात तुझ्या गळ्यात माळ घालन. तुला सांगते आजच्या आज तू या घरात येणार बघ उमरा ओलांडून. थेरडीचं असं तोंड होईन ना, बघायचंच आहे मला आता. मी चेंज करून येते. त्या ढब्बीच्या लग्नासाठी मी घागरा चोळी घेऊनच ठेवली. आता तुझ्याच लग्नासाठी वापर. दिदे पण मंगळसूत्र हे की कामिनीकडे कुठं आले एवढे पैसे? बोलू आपण नंतर. चल देवळात जायचंय. ए रताळ्या, डोळे फुटले तुझे? भाऊ इथं सरकारी दवाखाना कुठे आहे? अभ्या हाच त्यो. कोण? अरे यानेच मला किडनॅप केलं, आपले पैसे मारले. काय बोलतो? अरे हा याचा चेहरा कसा विसरून मी. चल गाडी काढ. हॅलो गुरुजी, हा अर्जंट लग्न लावायचंय, तुम्ही देवळात या. नाही आपल्याला आजचाच मुहूर्त गाठायचा आहे. मला माहिती ना 12:15 मुहूर्त आहे. देवळात या. तुम्हाला काय करायचंय? नवरा कोण नवरी कोण तिकडे आल्यावर कळलं ना तुम्हाला. तुम्ही तुमच्या दक्षिणेशी मतलब ठेवा की. देते ना तुम्हाला ती पण डब्बल. हा दोघं साज्ञान आहेत. आहो देवळात या, गपचूप लग्न लावा आणि जा. मिने आता फक्त मंगळसूत्राची कमी आहे बघ.
लते हे घे. आजी हे कशाला? अगं राहू दे, घाल गळ्यात. नाही नको. अगं तुझ्या अंगावर घालायचं होतं मला ते. मी इथं जेव्हा येईन ना तेव्हा घाली. बघू गप्पुले चालली तू सासरी. माझी खरंच नाही वाटत ना, लय आठवण येईल तुझी. सुरे अगं रडवू नको तिला, काजळ जाईल तिचं. हा वा 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 धन्यवाद. आणि जेवून जायचं बरं का. हो हा आप्पा तू फेटा बांधून घे ना. सोनू दादा हा आपला भाऊ आहे बरं, फेटा एकदम भारी बांधला गेला पाहिजे. हा. अशोक हा अभि कुठे येईल हा इथंच आहे. आहे ना. हा त्याला म्हणून लवकर ये, फेटा बांधून घे. बापू हा तुमचाही फेटा लय भारी दिसतोय. हो ना. बघ माझ्या लतीचं लग्न आहे, फेटा तर भारी दिसलाच पाहिजे ना भाऊ. आणि काय रे तुझी बायको कुठे दिसत ना. असं असं लिहितं कुठं तरी. हा असं नसेल तर आप्पा मी आलोच बरं का. चला येऊ का. असं बोलायचं हो बापूंशी. ए थांब, गाडी साईडला घे. कसे गुरुजी. पेढे आणि मंगळसूत्र लागेल. फोटो फोटो मी काढते की मोबाईल मध्ये. सर्टिफिकेट साठी लागतील ना, आणि 2 विटनेस लागतील. सर्टिफिकेट साठी मोठं लग्न करणार आहे आम्ही नंतर. आता तुम्ही हे उरकून घ्या. हा हा ते मंगळसूत्र. तिथे मंगळसूत्र. ऐक की. ए थांब, साईडला घे. हे फूल आणि अक्षता गणपतींना व्हा, नमस्कार करा. आता आपली विधिवत पूजा संपन्न झालेली आहे. आता घरातील मोठ्या मंडळींचा आशीर्वाद घ्या. नवऱ्या मुलाला बोलवा लवकर, मुहूर्ताची वेळ जवळ येते. वय वय आप्पा मी जाऊ बापांना घेऊन येतो. होय कुठे निघालात तुम्ही. जाऊ बापांना घेऊन येतो ना.
आता कसं बोलवणार तुम्ही? म्हणजे सांगितलं होतं ना, पैसे मिळाल्याशिवाय पोरगा खोलीच्या बाहेर येणार नाही. आपण परत परत तेच सांगायचं का? आपलं ठरलं होतं ना, पैसे मिळाल्याशिवाय पोरगा रूमच्या बाहेर येणार नाही म्हणून. हा ठरलं तर मान्य आहे, पण एवढं विधी आधी पैसे आणि मग विधी. नाही, असं नका हो करू. मी पैसे देतो ना तुम्हाला. देता ना? नाही, पण ते कधी? येत आहेत ना, पैसे येत आहेत. पैसे येत आहेत ना, मग पैसे आल्यावर विधी करू. हो हो गाई, कशाला ना उगाच तेवढ्यासाठी. अहो, तुम्हीच म्हणाला होतात ना 10 वाजता रोकड देतो म्हणून. हा, मी म्हणालो होतो. तुम्ही विधी करून घ्या, तोपर्यंत पैसे तयार असतील. विधी होणार नाही. आज काय कुठलाच विधी होणार नाही. आधी पैसे आणि मग विधी. मी काय धर त्याला. याई, हात जोडतो, पाहुणे जमले तो, असं नका करू. अहो, तुम्ही जी बोलायची वेळ आली ना. याई, मी खरंच शब्द देतो तुम्हाला, एवढा विधी होऊ द्या, तोपर्यंत पैसे तयार ठेवतो. हो, आता म्हणणार विधी होऊ द्या, मग नंतर सांगणार अक्षदा पडू द्या, मग म्हणणार पंगत उठू द्या. असं करत करत आठवणी करणार तुम्ही आमची. अहो, एकदा पोरगी गळ्यात पडल्यावर आम्ही पैसे कसे मागणार? द्या पैसे म्हणून. हे काय नाही, पैसे मिळाल्याशिवाय पोरगा रूमच्या बाहेर येणार नाही म्हणजे येणार नाही. विचारा ऐकले का? आज काय विशेष? मिस नाशिकची मिसेस नाशिक झाली पाहिजे ना भाऊ. हॅलो. आप्पा, अरे आम्ही हाय कुठं? फोन मी लागत नाही त्याचा. बापू, मी बोलतो पाहुण्याची. नाही नाही आप्पा, त्याची काही गरज नाही. त्यांना फक्त पैसे पाहिजे. आता इथं मुहूर्ताची वेळ बी जवळ आली आणि सगळं रितसर व्हायला हवं. हे आशू, तू बघ ना, आब्या कुठे बघ, फोन लावून येतं त्याला. काय झालंय बापू? काही नाही, तू जाय आतमध्ये. बापू, तुला सांगितलं ना, तू नवरी मुलगी आहे.
जा तू आतमध्ये, मी पाहून घेतो इथलं. आव त्या विहीनबाई आत लई चिडल्यात. झालं का पैशांचं? काही नाही झालं अजून. आब्याचा फोनच लागत नाहीये. तुम्ही तुमच्या फोनवरनं बघा लागतोय का? आव मी काय म्हणते, तुमच्याच फोनवरून लावून पहा ना. बर. बापू बापू काय झालं? बापू थोडी अडचण आहे. अडचण कसली? पैशाची. म्हणजे हो काय होतंय की नाही? होईल होईल ना. अहो काय होईल होईल, काय लिमिट आहे की नाही? अहो पाहुणे जरा अडचण आहे. अहो कसली अडचण? बापू तुम्हाला मी आधीच सांगितलेलं होतं. काय हो, काय झालं का नाही? अडचण आहे म्हणतात. आता म्हणजे हातावर वाटाण्याच्या अक्षदा. अहो नाही हो पाहुणे, जरा ऐकून तर घ्या. काय ऐकून घ्यायचं नाही? पैसे कधी येतील तेवढं सांगा. अहो आपण विधीला सुरुवात करू. हो कसला विधी? सांगितलेलं कळत नाही का तुम्हाला? अहो व्याई व्याई, तुम्ही देवळात पोहोचेपर्यंत पैसे येतील ना. देवळात पोहोचणार कसे? अहो आधी पैसे दाखवल्याशिवाय पोरगा खोलीच्या बाहेर येणार नाही. तुम्हाला आधी सांगितलं होतं ना मी. तुम्ही म्हणले होते ना पैसे रेडी राहतील म्हणून. मग कुठं आहेत पैसे? बोला ना, कुठं आहेत पैसे? लतिका पैसे कुठे आहेत? मला नाही माहित. अगं तू बोलली होती ना रेडी आहेत म्हणून. हो आहेत, डोंबलं तुझं. आता बघ माझे पप्पा कसे चिडतील ते. पण अभ्या तो अभिनव मी तर माझे फोन पण उचलत नाहीये. नाही, असं नाही होणार. तो देईल पैसे. कधी? शब्द पाळतो तो. 10 वाजता बोलला होता, आता 10:20 झालेत ना. हो पण तो देईल पैसे. अगं आता बघ माझे पप्पा कसे चिडतील ते. सांगितलं होतं ना मी तुला. काय करत होते? आपले पैसे त्या आब्याला द्यायचे. ते बापूंचे पैसे होते, त्यांचा व्यवहार होता. हा बघितलं ना केवढ्यात पडला व्यवहार. थांब 1 मिनिट. हा ताई. अरे तुझ्या सासऱ्यांनी फसवलं बरं का, पैसे नाही येत त्यांच्याकडं. असं नाही होणार. पप्पांनी सांगितलंय खोलीच्या बाहेर निघायचं नाही. सोयरीक तुटली ना तरी बी चालत, पण पैसे मिळाले खेरीज बोल्यावर चढायचं नाही. ताई 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 कडी नको ना लावू. ताई ताई लते कोंडून ठेवलंय मला. लतू सोड सोड. ठीक आहे, हात आहे का तो? इथं सरकारी दवाखाना कुठे आहे? हा ते देव यानेच घेतलेत आपले पैसे.
माझा पोरगा खोलीच्या बाहेर येणार नाही म्हणजे नाही. हे बापूंना कळायला पाहिजे होतं ना. त्यांना सांगितलं होतं आधी. आणि आल्यापासून बघतोय आमचा सारखा अपमान होतोय. 10 वाजता कबूल केलं होतं तुम्ही. काय 10 वाजता? अहो होतं थोडं मागं पुढे. जाऊ द्या हो, कसलं मागे पुढे. पैसे समोर ठेवल्याशिवाय पोरगा खोलीच्या बाहेर येणार नाही. अमूर्त अमोर्ताचं जाऊ द्या हो. तुम्ही त्यालाही कौतुक करत होती. ही माणसं चांगली आहे, ही माणसं प्रामाणिक आहे. व्याय त्यालाही चालक निघाले. 2 लाखात त्यांची डब्बी पोरगी आमच्या गळ्यात घालायला निघाले. पाहुणे जरा ऐका, जरा शांत व्हा. अहो तुम्ही सोडा हो. बापू बोला की जीप चिकटली का टाळायला. पाहुणे हे बघा, जरा ऐकून घ्या. तुम्ही बापूंना नका बोलू. चूक त्यांची नाहीये. म्हणजे चूक आमच्या पोराची. म्हणजे जे बापूंना असं वाटतं की पैसे आब्याकडे आहेत, पण आब्याकडे बी पैसे नाही आहेत. होय बापू, खरं तर मी आधीच सांगायला पाहिजे होतं. म्हटलं आज व्यवस्था होईल, मग व्यवस्था होईल. जग्या पण पैसे आणून देणार होता, पण त्याच्याकडनं बी काम नाही झालं. बापू मी हात जोडून माफी मागतो. बापू अरे झालं काय पण त्या पैशाचं? आपण आब्याला पैसे दिले, आब्यानं विक्याला पैसे दिले, विक्याकडनं पैसे चोरीला गेले. अनाव्याचं लोन बी कॅन्सल झालं. गेल्या आठवड्यातली सगळी लोन डिस्बर्स झाली का? झाले असेल ग. अभिमन्यूचं पण? आता तू सुट्टीवर आहेस ना, पण सुट्टी एन्जॉय कर ना. अगं कामाचं काय आहे, कधी होत राहील. लोनचं झालं का? हा झालं ना. माझ्याकडनं पेपर वर्क उशीर झाला म्हणून लांब. बँकेनं अभ्याला लोन दिलं की नाही तेच कळना. तुम्हाला का माहिती आहे का? मला काय कळतंय त्यातलं. मला आता टेन्शन यायला लागलं बाई. कशाला? अभ्या नाही झाला तर? मी नाही. बस बस काय बोलती ग? आब्याला पैशाची एवढी नड आहे, तू त्याच्याकडे जीव बी मागितला ना तो बी देईन तो. लग्न काय आता ग? एक हातचे पैसे दे, एक हातचे लग्न करून घे. मुलगा कुठे आहे? हा येतोय. हा. म्हणजे बापू कुठं बोलले आमच्याशी? नाही हो पाहुणे, त्यांना काहीच माहित नाही. सगळी चूक आमची आहे. हे खरं तर बापूंच्या मेहनतीचे पैसे आहेत, आम्ही घ्यायला नको होते. पण पाहुणे तुम्ही काळजी करू नका, तुमचा पै ना पै मी परत करून टाकेन. हे बघा, थोडी मुदत द्या. माझ्या वावराची कागद तुमच्याकडे ठेवा. पाहिजे त्या कागदावर सही करून देतो. तुम्ही म्हणाल तसं करू आपण.
आणि आमच्याकडे दागिने पण आहेत. त्याचे 7-8 लाख रुपये होतील, ते पण ठेवून घ्या. दागिन्यांचं काय करू मी तुमच्या? पाहुणे पाहुणे हे सगळं तुमच्याकडे ठेवून घ्या. एका आठवड्यात तुमचे सगळे पैसे परत देऊन टाकेन मी. आणि जर नाही दिले तर माझं वावर तुमचं. पाहुणे 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 जरा ऐकून तर घ्या ना तुम्ही. ते काय नाही, असला काय व्यवहार होणार नाही. ठरल्याप्रमाणे झालं पाहिजे. 15 मिनिटात 18 लाख, नाहीतर आम्ही सोयरीक तोडू. अहो आमच्या पोराला काही पोरींची कमी नव्हती बर का. अहो रांगा लावून पोरींचे बाप असे दारात उभे होते, पण मेलं आम्हालाच भिकेचे डोहाळे लागले आणि हे तुमचं स्थळ पत्करलं. आई, मला माफ करा. आमच्यातून लय मोठी चुकी झाली. हे असं व्हायला नको होतं. तुमचं सगळं बरोबर आहे, पण आता अशी डोक्यात राख नका ना घालून घेऊ. तुम्ही बसा, आपण शांतपणे बोलू. मला बी हे सगळं आत्ताच कळलंय. आई, अहो आपण सोयरीक जोडतोय. थोडं तुम्ही समजून घ्या, थोडं आम्ही नमतं घेतो. हा योगायोगाच्या गोष्टी असत्या त्या. हा काहीतरी पूर्वसंकेत असेल म्हणून तरी सोयरीक जुळते ना. चुकलं आमचं, मान्य करतो ना. आपण काही थोडी तरी मुदत द्या ना. पत्रिका वाटून झाले, पाहुणे रावळे बी आले, गावभर दोन्ही बाजूनी डंका पेटलाय. आता बरं नाही ना दिसणार. तू कुठं चालली? मी बोललं पाहिजे तायडे. बापूंची ही अवस्था मी नाही बघू शकत. ते तू मोठ्यांच्या मध्ये पडू नको. काय म्हणतील ते, नवरी आगाऊ आहे म्हणून. ग बापूंकडे बघ. आप्पा बघून घेतील सगळं. तू इथंच थांब. मी सज्जनरावांशी बोलते. नाही नाही, तू ते जायचं नाही सा. लते अगं आधीच एवढा राडा झालाय, त्यात अजून बर कशासाठी. यांना जर कळलं ना तू सज्जनरावांशी बोललीस तर. मग काय नुसती बघत बसू? अगं बापू वडील आहेत आपले, आणि त्यांच्याशी जर असं कुणी बोललं तर मला नाही आवडणार. अख्खं गाव प्रेम करतं ग त्यांच्यावर. आयुष्यभर त्यांनी नुसती पत्र नाही वाटली, पण त्याच्याबरोबर माणसं बी जोडली. आणि हे बघ कसं बोलतायत. अगं पण चूक आपल्याकडनं झाली ना. मान्य आहे आपण त्यांचे पैसे देणं, पण जर एखाद तास मागं पुढं झालं तर काय बिघडलं? कोणी काही मुद्दाम करतंय का? तुलाही माहिती आहे तायडे, बापू इकडचं जग तिकडं करतील, पण त्यांचे पैसे नक्की देतील. हो लते, हे आपल्याला माहिती आहे. अगं पण त्यांना कोण सांगणार? मी सांगते ना. ते जसं समजतायत तसे नाही आहेत आपले बापू. अगं रस्त्यावरून जाणाऱ्या अनोळखी माणसाला सुद्धा स्वतःच्या ताटातली भाकर देतील ते. मला नाही माहीत माझ्या बोलण्यानं सज्जनरावांवर काय फरक पडेल, पण मी प्रयत्न केलाच नाही असं नको ना वाटायला. मी येते. जरा जपून बाई, उगा तिकडे जाऊन ना ताडताड बोलू नको. तू नको काळजी करू तायडे, मी आलेच. लते इकडून नको, पुढच्या दरवाजात जा. दौलतचा माणूस बी आला नाही आणि त्याचे पैसे बी आले नाहीत. येईल येईल. या कुठं अडकला?
का आली इथं? माझ्या पप्पांना कळलं ना तुमच्याबद्दल, आम्हाला सगळं कळलंय. माझ्या ताईने सगळं सांगितलंय तुमच्याबद्दल. जरा बोलायचं होतं. बोलायचं होतं, आता ती वेळ गेली वेळ बोलायची. हो तुम्ही तरी समजून घ्या ना. अगं त्या अभिनवीला पैसे कशाला दिले तुम्ही? उधार दिले होते. तुम्हाला सांगितलं होतं पैसे वाटत बसू नका म्हणून. आता कळलं का केवढ्यात पडले आपल्याला? तो अभिनम्य पैसे घेऊन कुठं पोबारा करून बसलाय काय माहिती. आता पप्पांना कसं समजावू मी? लते, असा कसा विश्वास ठेवता की तुम्ही कोणावर पण? शेजारी आहेत ते आमचे. शेजारी आहे म्हणून 20 लाख देता का कोणी? चूक झाली. अगं पण त्याची शिक्षा तुला आणि मला भोगावी लागल ना. भोगीत मी. तुला कळतंय का काय शिक्षा होईल ते? आपलं लग्न. अहो बापूंना हार्टचा प्रॉब्लेम आहे. तुमचे पप्पा चिडलेत. मग काय चुकलं त्यांचं? अहो अभ्या काही चोर नाही, तो देईल पैसे. तू अजून मी त्याचीच बाजू घे. त्याची बाजू घेत नाहीये, मी ओळखते त्याला. तो जीव देईल, पण त्यानं जीव दिला म्हणून आपलं लग्न होणार आहे का? अहो असं नका ना बोलू. तुमच्या पप्पांना सांगा ना तुम्ही. पैसे द्यायला नाही म्हणत नाही आहोत आम्ही, फक्त थोडा वेळ द्या. आप्पा शब्दाचे पक्के आहेत, सगळं ठीक होईल. फक्त एवढी वेळ निभावून न्या. अहो मला माहितीये तुम्ही तुमच्या पप्पांना लय घाबरता, तुम्हाला भीती वाटते त्यांची. पण जर माझ्या बापूंना काही झालं ना तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. आधीच त्यांना गटाक येऊन गेलाय. ते घाबरवू नको ना तू मला. अहो आम्हाला वाटलं अभ्याकडे पैसे, अभ्याला वाटलं मॅनेज होतील. ह्यात चूक कुणाचीच नाही ना. चूक तुझ्या बापूंची आहे. तुझ्या बापूंनी आमचे पैसे कशाला द्यायचे त्याला? मला ना ऍडव्हान्सच्या वेळेसच लक्षात यायला पाहिजे होतं. मंद आहेत काय का तुझ्या घरातले सगळे? तुम्ही म्हणता तर असू आम्ही, हा, पण पैशापेक्षा माणुसकीला जास्ती महत्व देतो आम्ही. कारण माणसं नेहमी बरोबर राहतात. पैसा काय आज आहे उद्या नाही. मग होंड्यात काय अभिनम्यूला घेऊन जाऊ का बरोबर? लते, माझ्या पप्पांना आहे ना तू समजाव. अहो चिडू नका ना तुम्ही. अरे चिडू नको तर काय करू? माझ्या पप्पांना कसं सांगायचं आता? तुम्ही बोला ना. हे बघ लते, माझं प्रेम आहे तुझ्यावर, पण पप्पांशी बोलणं म्हणजे मांजराच्या गळ्यात घंटा बांधल्यासारखं आहे. अगं कोणाचंच ऐकत नाहीत ना ते. साक्षात वरून ब्रह्मदेव जरी खाली आला ना तरी त्याचं बी ऐकायचं नाहीत ते. अजिबात ऐकणार नाही. का बोलता राव? असं का वावर आमचं होतं वय? एकदा काही धोंड तुम्ही आमच्या गळ्यात बांधली की मग हात वरती करणार, मग आम्ही बसू कुठत. आणि एकदा काही ढोली खपली ये सुटले, अडकलो तो आम्ही ना. काय आम्ही काय बोळ्यानं दूध पितो का? नाही तर काय. आणि काय हो, आम्ही पैसे काय आमच्यासाठी मागत होतो? अहो तुमच्याच पोरीसाठी मागत होतो की नाही? हिला काय खायला प्यायला कमी लागणार आहे होय आता? आणि अंगपिंडाने ही अशी, हिला काय कामाचा उरक असणार आहे होय? म्हणजे डबल नुकसान. नाही तर काय. ही ढोली गळ्यात बांधली हे झाले मोकळे. बापू तुम्ही तर लय हुशार निघाले राव. हो पाहुणे, तुम्ही बापूंना कायला बोलता? सगळी चूक आमची आहे ना. तुम्ही चूप बसाओ. पेडा खाऊन येडं बनवणं म्हणतात त्याला. होय तर तू कर मारलेवानी आणि मी करतो रडलेवानी. 2 लाखात ढोली खपवली म्हणून गावभर फुशारक्या मारतील. अहो सारखं डोली डोली म्हणू नका हो. मग काय म्हणू? सुंदरा म्हणू का अप्सरा म्हणू? का आहे काय तुमच्या पोरीमध्ये ना रंग ना रूप? 4 घरी हळदी कुंकवाला न्यायची सोय नाही. हसतील हो बायका मला, ठब्बी सून करून आणली म्हणून. अहो तिचे गुण तर बघा. अशी पोरगी लाखात शोधली तरी सापडणार नाही तुम्हाला. अहो 0 फिगरचा जमाना आहे. मी तर सज्जनच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पण टाकणार नाही. माझ्या मैत्रिणी चिडवतील की मला. पैशांचं जमत नसेल ना तर राहू द्या बापू. हो बाई,
आमची पोरगी म्हणजे हिरा आहे हो, हिरा. तुमच्या घरी आली ना की कळलं तुम्हाला रे. आणि नुसतं रूप म्हणजे काही सगळं नसतं हो. संसाराला गुण लागतात, गुण. मला अभिमान आहे, माझी मुलगी नाव काढेल बघा माझं. अहो तुम्ही तिच्या कामाचं उरक तर बघा. कामाला लई वाघीण आहे माझी पोरगी. घर सांभाळती, ऑफिस सांभाळती, सगळ्यांना सांभाळती. हो, पैशाचं काय ते सांगा, नाहीतर आम्ही वराड परत नेऊ. ए लतिका, रडते का बरं तू? त्यांना काही नाही होणार आहे. मुळात झेपत नाही ते असले उद्योग करायचेच कशाला? झाली चूक, आता काय जीव घेणार आहेत त्यांचा? ए बाई, माझ्यावर कशाला चिडती? हो तुम्हाला काहीच कसं नाही वाटत? चुकीची शिक्षा तुम्ही आता माझ्या बापूंना देणार आहात का? त्यांचा जीव जाईल हे लग्न मोडलं तर. लग्न मोडायची भाषाच करू नको लते. मी नाही, तुमचे पप्पा करतायत. हेच नाही ना आवडत मला त्यांचं. मग बोला ना. कसं बोलू? मोठ्यांच्या मध्ये बोलणं म्हणजे 34च्या आत तुम्ही लहान नाही. तुम्हाला स्वतःसाठी स्टँड घेता येत नाही? घेतला नाही मी कधी स्टँड त्यांच्या समोर. मग आता घ्या. हे बघलं ती, माझं प्रेम आहे ग तुझ्यावर. प्रेम आहे म्हणता ना तुम्ही? व्यवहाराचं पप्पा बघतात, मी फक्त प्रेम करतो. व्यवहार कुणी मोडत नाहीये. ठरल्याप्रमाणे तुमचे सगळे पैसे देऊ आम्ही. माझ्यावर विश्वास ठेवा, मी शब्द देते. फक्त थोडी मुदत पाहिजे. अगं पण पप्पांना कसं समजावू? तुम्ही सारखं मला आय लव्ह यू म्हणून मागे लागलेलात ना. काय अर्थ आहे त्या आय लव्ह यूचा? काय प्रेम असलं की म्हणतात. हे प्रेम आहे तुमचं? हे बघलं ते, माझं खरं प्रेम आहे तुझ्यावर. खरं प्रेम म्हणजे एकत्रपणाची भावना असते ना. एकमेकांच्या सुखदुःखात साथ देण्याची शपथ असते, हो ना. एकमेकांना सांभाळून घ्यायची इच्छा असते आणि कधीही साथ सोडणार नाही याची प्रतिज्ञा. भीती पुढे जावं लागतं, त्याशिवाय खरं प्रेम घावत नाही. तुम्ही किती वेळ मला आय लव्ह यू म्हणलात? अहो खरंच वाटतं की उगा फॅशन म्हणून म्हणलात? वाटतो तो वाटतो ना. मग हिम्मत करा आणि स्टँड घ्या. तुमच्या स्टँड घेण्याने फक्त आपलं लग्न नाही, पण माझ्या बापूंचा जीव बी वाचल. मी आयुष्यभर तुमची ऋणी राहीन. मी सगळं करीन. तुमच्या आई पप्पांची सेवा करीन आयुष्यभर. काय भारी बोलली ग लतिका तू. भीतीच्या पुढं जावं लागतं, त्याशिवाय खरं प्रेम गावत नाही. तुला खरं सांगू, मला ना तुझ्या सारखीच बायको हवी होती. तर ते काय तुझे उच्च विचार आहेत ग, आणि काय तुझ्या बोलण्यात धडाडी आहे. तर ते तुला खरं सांगू, तुझ्यात ना आता मला देव दिसला. पप्पांसमोर सांगू शकाल? काय? आम्हाला पैसे देण्यासाठी जरा मुदत पाहिजे. दिली. आणि लग्न ठरल्या मुहूर्ताला लागणार. आता बघूया कोण मध्ये येतं ते. अरे मिया बीवी राजी तो क्या करेगा पप्पाजी. बघतो आता कुठे येतो म्हातारा. कुठे पैसे? कुठे पैसे? कुठे पैसे? हा,
कुणी पाठवलं होतं तुला? कुणी पाठवलं होतं? तू ना खेळ बसली का आता? खेळ बसली? चल पैसे! 20 लाख रुपये चोरणार तू? हा? कमवायला किती वर्ष लागतील माहितीये का तुला? आयुष्यभर काम केलं ना तरी भेटणार नाही तुला. दुसऱ्याच्या कष्टाचे पैसे पळवून नेशील तू. पळून नेणार पैसे पळवून नेशील. हा? अरे तुझ्यासाठी फक्त पैसे होते ते. त्या बापूंसाठी आयुष्याची पुंजी होती. तुझ्यामुळे किती लोकांची फरफट झाली माहितीये का तुला? माझ्या अकॅडमीचं स्वप्न मोडलं. माझ्या बापाला मान खाली घालावी लागली. त्या बापूंना नाही ते ऐकावं लागलं. त्याला तिकाचं लग्न मोडायची वेळ आली. ह्याच्या जीवाशी खेळला तू? हा? मारू नका चुकलं माझं. तुझी एक चूक बापूंच्या जीवावर बिकते असते. अरे कुठं पैसे? अरे अबे पिशवी. अबे हे आपलेच पैसे आहेत. हात पण नाही लावला त्यांनी. हो पाहुणे असं का करू राहिले तुम्ही? जरा ऐकून तर घ्या ना. काय ऐकायचं नाही? अहो देवा ब्राह्मणाच्या साक्षीने दिलेला शब्द पाळत नाही तुम्ही. पाहुणं वराडाला निघायला सांगा. अशी का सोयरी का असते का? माझा पोरगा खोलीच्या बाहेर येणार नाही म्हणजे येणार नाही. आव नका असं करू. पप्पा तुम्ही जरा ऐकून तर घ्या ना. काय ऐकायचं नाही? माझा पोरगा खोलीच्या बाहेर येणार नाही म्हणजे येणार नाही. पप्पा तू इथं काय करतोय? लग्न आहे ना माझं. तुला सांगितलं होतं ना खोलीच्या बाहेर यायचं नाही म्हणून. काय झालं? मी काय म्हणतोय पप्पा, आपण यांना थोडी याला तर आता लय थुरू थुरू बोलायला लागला. ठीक आहे, सोड त्याला. मंडपात जावं लागेल आपल्याला. चल. कोणाला फोन लावतोय? बापूंना. कळू तर ते त्यांना पैसे भेटलेत. चलत नाही. हो पाहुणे काय चाललंय? अहो लग्न घरात बरं नाही वाटत आहे. आला छानपणा शिकवतो. लग्न ठरल्यापासून त्यांची वकिली करायला लागला. अहो असं काय करता? नवरदेव येतो, लग्न आहे त्याचं, मारणं बरं दिसतं का हो आता? अहो कसला नवरदेवनी कसलं लग्न? इथं कशाच काय नाही यांचं. पप्पा चिडू नका ना प्लीज. अरे मग तू खोलीच्या बाहेर कशाला आला? चिरंजीव, आम्हाला का आनंद होता का असं वागायला? चला निघा आता. थांबा.
पैसे मिळाले. होय बापू. बापू कुठे बापू? बापू पैसे पैसे भेटले बापू. वीस लाख आहेत बापू. सगळं मायामुळे झालंय बापू, खरंच माफ करा. पण मी येतो, 10 मिनिटात येतो. वय वय लतिका कुठे? हाय 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 लते, हे लते इकडे. हे बाय. हा हा ब्या. लतिका पैसे भेटले, पूर्ण भेटले. मी 10 मिनिटात पोहोचतोय, तुम्ही सुरू करा विधी. वय वय. मग पाहुणे करायची सुरुवात विधीला. हा करा सुरुवात. तू ये लवकर बरं. 10 मिनिटात पोहोचतो बाबा. वय वय करतो, सुरू करतो. दत्त महाराजांची कृपा आहेच. पप्पा झालं का समाधान? पाहिले का तुमच्या डोळ्यांनी पैसे? हा पाहिले पाहिले. अवतार नीट करा आणि विधीला बसा. चला चला, मुहूर्त टळला नाही अजून, तयारी लागा. चला चला, सगळं काही ठीक आहे. चला तयारी लागूया. दक्षता आणा, चला. ते चल ना बाई, चल. मी तुमचं आयुष्यभर ऋणी राहील. माझ्या घराण्याची लाज राखलीत तुम्ही. अहो लग्नात मान अपमान चालायचेच. हा पण तुम्ही पण काय मनात नका ठेवू. हा नाही. बघितलेलं ते मी सांगितलं होतं ना तुला, सगळं काही ठीक होईल. अगं आपण 7 जन्मांसाठी भेटलोय, अशी कशी ताटातूट होईल आपली? बघितलंस ना आपल्या प्रेमात किती ताकद येते. तू बोलली होतीस ना, ते शब्द नुसते माझ्या कानात घुमत राहत आहेत. काय पहिले शब्द होते ते? भीतीच्या पुढे जावं लागतं, त्याशिवाय खरं प्रेम घावत नाही. हा तेच ते. पण तुम्ही तर काहीच बोलला नाही. एवढं तावत आला तर. अगं पप्पांना बघून बोबडीच वळते माझी. म्हणजे पैसे आले नसते तर तुम्ही मंडपाच्या बाहेर गेलो का मी? राहू दे. रागवू नकोस ना. अगं हास की जरा. अगं लते, लग्न होणार आहे ना आपलं. आपले फोटो कसे छान आले पाहिजेत. सगळ्या लोकांमध्ये आपण दोघंच उठून दिसलो पाहिजे. हास ना. ओ दाजी, आलो. सावकाश पोरानो. अरे हो. काही म्हणा, दत्त महाराज धावून आले माझ्या हाकेला, म्हणून पैसे भेटले आब्याला. महाराज आता अजून काही विघ्न नको. हा हे बाकी बरोबर बोलली बरं का ती. हे मग पुढे बघितलं का? मी पण तुला हेच विचारणार होते. दोघी बहिणी नेमक्या कामाच्या वेळेला गायब होतात. पाय नुसतं नटायचं, मुरडायचं आणि तोंड वर करून बोलायचं, आपल्याला काय माहितच नाही. हो हो अगं जाऊ दे ना. हे अरे इथंच असतील बघ कुठेतरी, नाही तर फोन कर ना. लगे बोलवून घ्या आणि त्यांना. हा. काय करू? मी काय म्हणते, बापूंशी बोलायचं का? कुठे आहे नवरा मुलगा? अहो मुहूर्त टळत चाललाय. हा येतोय येतोय. मिनी काय तुझा आशिक आहे? तो बी आला नाही, त्याचे पैसे बी आले नाही.
हो, काय झालं तुमचं? मला दुसरीकडे पण जायचंय. थांबा ना गुरुजी जरा. आता तोंड का लटकले तुझं? ते अगं ज्या गोष्टीचा शेवट गोड होतो ना. त्यांच्या पप्पांनी मारलंय त्यांना भर मांडवात. बापूंनी कधी बोट बी लावलं नाही आपल्याला. आईनं साधा धपाटा घातला तरी रागवायचे ते तिच्यावर. अगं आणि यांनी एवढ्या माणसांचं मग त्यांना. ते सज्जनराव किती चांगले आहेत माहितीये की नाही तुला? तर त्यांच्या पप्पांसमोर नाही काही चालत, त्यांचं काय करणार? अगं पण एवढ्या मोठ्या मुलाला मारतात का? तू त्यांच्या घरी गेली ना लग्न करून, ते कर ना सगळं नीट. हे बघ, ते कशा घरात राहतात कळतंय ना तुला? त्यांना ते तुझ्यासारखा जोडीदार पाहिजे बघ, समजूतदार. मग होईल ना सगळं नीट. पण सज्जनराव बोलले नाही. प्रयत्न तर केला त्यांनी, हो की नाही? आता बोलतील ना हळूहळू. खरंच सगळं नीट होईल ग. तू नको ना बाई काळजी करू. ते अगं संकट टळलंय, आता सगळं नीट होईल. बापू, बरं वाटतंय का? बरं वाटतंय. बापू, बापू खरंच माफ करा आम्हाला. आमच्याकडून लय मोठी आगळीक झाली. त्या आब्यामुळं तुला नाही नाही ते ऐकून घ्यावं लागलं लोकांचं. आमच्यामुळं हा प्रसंग वाढवला तुझ्यावरती. आप्पा, अरे मला आधी बोलायचं ना तू. खरं सांगू, मी घाबरलो होतो. आणि आम्हाला वाटलं होईल व्यवस्था. खरं ना, तू आब्याला पैसे द्यायलाच नको होते. सगळी चूक आमच्या लेखाची. अरे काय बोलून राहिला तू आप्पा? अरे तुझा लेख तो माझा लेख. आणि त्याने काय मुद्दाम केलं काय? आपण या विषयावरती नंतर कधीतरी बोलूया. आता आधी लतीची पाठवणी होऊ दे, आपल्यापाशी टाइमच टाइम आहे बोलायला. बरं बहिणी, ते पाहुण्यांचं चहा नाश्त्याचं बघतं का जरा? तुम्ही काळजीच करू नका. थंड कोल्ड्रिंकच मागवले त्यांच्यासाठी, म्हणजे कसं पिऊन जरा डोसकं थंड राहील त्यांचं. चला चला, अक्षदा ना. नवरा नवरी कुठे? वय वय, चला ना, आलो. चला चला. हॅलो, पुढे आहे तू. कर म्हणा का माझ्याशिवाय? तुझी बहीण बी गायब आहे. ते जरा कामात आम्ही. कसल्या? कळेल तुम्हाला. म्हणजे काही नाही, ठेवा फोन, आल्यावर सांगते. तू इकडे ये. का? आत्याबाईंनी सांगितलं वाटतं. आहे कुठं तू? मी येते ना, माझं काम झालं की. सारखं सारखं फोन करू नका. मी नाही, घरनं फोन यायला लागली. म्हातारी कोकलत असेल तिकडं. तू कर, तुझ्या आशिकला फोन कर लवकर. मिस नाशिक, मिळाले ना पैसे? टोंबलं तुझं. का बरं, काय आलं? ना तुझे पैसे मिळाले ना तुझं माणूस आला. अरे नव्हती तुझी द्यायची दानं, तर कशा लोक बापाऱ्या देत होता रे. म्हणून तुझ्या अरे काय फालतू माणसाशी मी बोलत नव्हते, कळलं तुला? नाही आहो, बरं 1 मिनिट द्या मला, फक्त 1 मिनिट द्या. ड्रायव्हरच्या तर आता हॅलो. ए माठ्या, अरे तुला देवळात जाय म्हणलो होतो, कुठं उधळलं तू पैसे घेऊन? थेट त्या अभ्यानं मला रस्त्यातच अडवलं आणि लई चोपला. अजून थोडा थांबला असता तर माझी हाडं मोकळी करून टाकली असती बघा. काय अभ्या? नाही थांबला असता तर मी गेला कुठं तो? अहो तो पैसे घेऊन गेला. काय? कल्प्या, काय शेट? गाडी काढ.
गाडी काढ. हाय रे दृष्ट काय आहे सांग. आज जे झालं ते हे लग्न तुम्हाला व्हायला पाहिजे ना. तुला नकोय का? तुमच्या खुशीत माझी खुशी आहे बापू. अरे सज्जनराव भोळा सांब आहेत. तुम्ही म्हणाल तसं. आईन मांडवामध्ये लग्न मोडलं तर लग्न मोडायची भाषा कुठं केली मी? आणि करू बी नको. नाही करणार. मी शब्द देते तुम्हाला. आणि एका बापाचं मन कळतंय मला बापू. मुलीचं लग्न हाच भोज्य आहे तुमच्यासाठी. त्याशिवाय तुम्ही सुखानं झोपू शकत नाही आणि मी आनंदानं जगू शकत नाही. तुला बिन लग्नाची नाही ना ठेवू शकत. हो बापू, मी शब्द देते तुम्हाला. नाही बोलणार काहीच. लोक काय म्हणतील याचा विचार. हो बापू, मला माहिती आहे तुम्हाला लोकांची पर्वा आहे, पण मला तुमची काळजी आहे. पाहिलं, लावलं आता तोंडाला खुलून. आता काही नाही बोलणार. गुरुजी बोलत आहे. काय झालं? काही नाही. चला. माणसं कोण आहेत विक्या? तुझ्या चुलत्यानं तर नाही पाठवली? माहित नाही, असू शकतात. ठीक आहे, हे पैसे घे आणि मांडवापर्यंत पोचव. पोलिसांना फोन करा. नाही जाय. आलं तू? मी बघतो यांचं काय करायचं ते. तुझा आराध्या जीव घेतील ते तुझा. जीव गेला तरी चालेल विक्या. तिचं लग्न ठरलेलं मुहूर्ताला झालं पाहिजे. प्राण जाय परवचन न जाय. तू पळीत ना. अरे पण आभ्या विक्या, पुरत बसायला वेळ नाही राय. पाय बापूंना सॉरी सांगा. नाही माझं काही झालं तर जपळ. आभ्या विक्या जा. द्या नुसते ढेकर द्या तुम्ही. पप्पा आता ढेकर पण आलाय, आता पैसे पण येतील ना. अरे हातात पडतील तेव्हा आपले. पप्पा ते लहान मुलांसारखं मारत राहू नका ना. आता लग्न आहे माझं. आता लग्न आहे हो त्याचं. खरं तर तुम्ही मांडवात मारायलाच नव्हतं पाहिजे त्याला. तेच तर म्हणतोय ना मी. बायको काय म्हणाल, नुसतं बापाचा म्हणजे पप्पांचा मार खातोय. अहो सासूरवाडीचे लोक मान द्यायचे नाहीत ना. चुप रे तू. तो आम्ही कुठपर्यंत आला, फोन लाव त्याला. ओरडू नका ना.
उचलत नाहीये तो फोन पप्पा. नाही मिस पैसे येतील. नाही मिस नाशिक, ते पैसे अरे पेटव तुझे पैसे. आणि पुन्हा माझ्या समोर आलास तर बघ. म्हणून मी तुझ्याशी बोलत नव्हते, कळलं आता तुला? पैसे मिळाले शेठ, काय करू? पेटव. काय? नारसाळ माझं डोकं नको फिरवून, तुला सांगितलं तेवढं कर. लय बेकार मूड मध्ये मी आता तुला येऊन गाडी देतं जिथं. पेटव पैसे. ठीक आहे शेठ. अहो नवऱ्या मुलाला बोलवा लवकर. हा बोलो. बापू थांब, मी आणतो. गाडी देऊन द्यायच्या लांजा. हे बघ पैसे, बघ पैसे. पैसे. मी पाय पडतो तुमच्या. मी पाय पडतो प्लीज. जीव घ्या माझा. जीव घ्या माझा, पण पैसे नका काय करू. माझा जीव घ्या. नाही. हा. चालताय ना? हा चला ना. आले बसा. आले का तुमचे चिरंजीव? येत आहेत. वेळ आहे ना त्याला अजून? मग तो आल्यावर येऊ की. मिस नाशिक,
मिस नाशिक ऐकून घ्या माझं. एक शब्द बोलू नकोस तू. माझ्या नजरे समोर थांबूच नकोस तू. अहो थोडा वेळ द्या, येतील ना पैसे. अरे जाळ रे तुझे पैसे, जा पेटवते. निघ जा आणि थोबाड काळ कर तुझं. चल ग. अरे काय लागलं? कुणी मारलं तुला? का थांबले सगळे? का थांबले सगळे? मी म्हणलो होतं ना विधी चालू करा, मी येतो 10 मिनिटात. तुम्ही चालू करा गुरुजी, मुहूर्त नको चुकायला. ए विक्या, सज्जनराव कुठे? सज्जनराव, ए विक्या अण्णा बोलून. सज्जनराव अण्णा. बाबू पूर्ण पैसे द्या, पाहुण्याने पैसे देऊन टाका, पूर्ण पैसे. हे श्रीपतराव पैसे तुमचे. चला मुहूर्त टळेल ना. गुरुजी करा सुरुवात. होय. हे का पैसे आहेत का? या कागदांच्या तुकड्याचं काय करायचंय? याच्यासाठी थांबवलं होतं का? आम्हाला कोणी गाठलं नाही माहिती. पैसे मी तुमची पैन परत करतो. एक महिना द्या मला. नाही बापूंची लतिकाची कोणाचीच काही चूक नाही. माझी चूक आहे. माझं चूक. एक महिना मी खरंच सांगतो. बघा धरणा हेच ऐकतोय. अशा लोकांची स्वैरिक नाही करायची आम्हाला. वराडी मंडळी चला, हे लग्न मोडलं. कुठं थांबवली? अहो शेठ खरंच पेटवले की पैसे. हा मग मजाक म्हणून सांगितलं होतं काय? अहो शेठ पण आता असं झालं, तुला ना मला आणि घाल कुत्र्याला. घालीन कुत्र्याला, पण त्या आभ्याला नाही देणार. हाड वैर आहे आमचं. हा पण शेठ ती मिस नाशिक जे बोलली ना ते आवडलं नाही आपल्याला. दिलाचा मामला आहे कल्प्या. आता आभ्या जर मध्ये आला नसता तर हे पैसे तिच्या हातात असते ना, आणि आम्ही डायरेक्ट तिच्या हृदयात असतो ना कल्प्या यार. पण त्या आभ्यानं मध्ये टांग अडवलीच पाहिजे नाही का? मग आता आता काय, आता बघ ना तू,
दुश्मन क्रमांक 2 आता लती. तिचा बँड कसा वाजतो तेच बघायचे आता. आता बघू ना बापू बिन पैशाची कशी खपवते डब्बा डोल. चल चल गाडी काढ तू कालप्या, चल गाडी काढ. कुठे उभी काही गाडी यार तू कालप्या. ए शिसवतलं का तुझ्या कानात? ऐकून येत का? तुझं लग्न मोडलं. चला निघा मंडळी, चल रे. बघितलं का लते काय झालं ते? काय केलं शेजाऱ्याने तुझ्या? समजलं का तुला? अगं आपल्या लग्नाचा इस्फोट केला, फार इस्फोट. तू लय बोलत होतीस आब्या शब्दाचा पक्का आहे, आब्या शब्दाचा पक्का आहे. बघ त्यानं काय केलं. मी तुला म्हणलो होतं ते पप्पा नाही ऐकायचे म्हणून. ज्याची भीती होती तेच झालं. अभिनम्यूने दागा दिला. त्याच्यामुळे मोडले माझं लग्न. मी त्याला कधीच माफ नाही करणार. माझा शाप आहे त्याला. त्याचं मी कधीच लग्न होणार नाही. तो कधीच सुखी व्हायचा नाही. ए चल आता, कशाला तोंडाच्या वापस सोडतोय? श्रीपतराव मी पाया पडतो तुमच्या. मी हात जोडतो तुमच्या समोर. लग्न नका मोडू. मोडू काय? मोडलं. पैलवान झालं का तुमचं समाधान? अहो चांगला माणूस समजत होतो मी तुम्हाला. मित्रच समजत होतो ना. पण मैत्रीत तुम्ही माझा केसानं गळा कापला. चांगले पांग फेडलेत म्हणजे चांगुलपणाचे. चांगला आहार दिलात तुम्ही मला. सज्जनराव असं नाही, खरंच सांगतो. आता तर तुम्ही काय बोलूच नका. बोलाचा भात आणि बोलाची कडी. बापू तो बैठकीतलंही मोठ्या गोष्टी करत होते. मला वाटलं 1 मिनिटात 20 लाख रुपये देतील. अहो बापूची काही चूक नाही. त्यांना कायला बोलता तुम्ही? आमच्या देवट्यानं ऐवढीच माती खाल्ली नसती ना तर असं काहीच घडलं नसतं. अहो तुमच्या दिवट्यानं माती खाल्ली, पण शिक्षा तर माझ्या दिवट्याला झाली ना. काका मी मागतो माफी तुमची. हे बघा तुम्ही पाहिजे ती शिक्षा करा. मला मला मारा हवं तर, पण हे लग्न नका मोडू. सचिनराव हे लग्न नका मोडू. मी हात जोडतो. हो तर पाया पडतो तुमच्या. मला थोडा वेळ द्या काका. मी सगळे पैसे देतो तुमचे परत. मला थोडा वेळ द्या. ए तुला कळत नाही का? मगा धरणं हेच ऐकतोय. अरे कोणीतरी न्यारे आला माझ्या समोरून. बापाऱ्या मारतोय. हो भाई आपण बसून बोलूयात ना जरा. बापू बोलायची वेळ गेली आता. प्लीज असं नका म्हणून. मला थोडा वेळ द्या. मी देतो ना तुमचे पैसे. त्यांची खरंच काही चूक नाही. हो ए जास्त बोल नको. मुस्कट फोडेन तुझं. तुम्ही मारा हवं तर मला पण थोडा वेळ द्या. मी पाया पडतो तुमच्या. चला रे काका मग मला थोडा वेळ द्या. थोडा वेळ यांना सांग ना. आजू अरे थोडा वेळ द्यायला सांग रे. दादा पैसे खरं. हो बाबा शांत हो. शांत हो बाबा. अरे कसं शांत हो दादा? कसं हो शांत? माझ्यामुळे त्याला तिचं लग्न मोडलं. बापूच्या पैशाची राख रांगोळी केली रे मी. कसा हो शांत? आपण सांग त्यांना थांबा मला. काय करून थांबा मला. वराड नाही परत केलं पाहिजे रे. वराड नाही केलं पाहिजे परत दादा. आणि सावकाराला करलं फोन. त्याला मला वावराचे पेपर देतो. पैसे द्या मला. पैसे द्या. डायरेक्टच जातो.
मिस नाशिक मिस नाशिक मिस नाशिक सॉरी सॉरी मिस नाशिक. अरे चुलीत घाल तुझं सॉरी. अहो पण मिस नाशिक तुम्ही ऐकून तर घ्या. मिस नाशिक, अरे मेली मिस नाशिक. यांना फवाड दाखवायला माझ्या समोर येऊ नकोस तू, कळलं ना? चल तिथे. दिदे दीदी तुम्ही सांगा ना. काय सांगू तिला? सगळ्या प्लॅनची तर वाट लावली आहे. काय सांगू मी तिला? अरे तू नुसता बोलितो आणि कामाच्या वेळेस चेपूट घालतो फालतू. पैशाची अरेंजमेंट. अरे तुझे पैसे घाल चुली. हे ना मोबाईल घेऊन माझ्या समोर घेऊ नको. काय ध्यानी हे असं केसांचा कोंबडा करून गावभर मिरवत फिरतो बिनकामाचा कुठचा. आणि म्हणजे फ्रेंडशिप पाहिजे फ्रेंडशिप पाहिजे. तर काय फालतू माणसाशी मिस नाशिक नाही करत फ्रेंडशिप, कळलं का तुला? आणि आहे ना याच्या पुढे माझ्या समोर बी यायचं नाही, लक्षात ठेव तू. चल तिथे. मिस नाशिक ऐकून घ्या ना. चला बसा गाडीत निघा. पाहुणे 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 असं ना करू पाहुणे. हे बघा 5 मिनिटं थांबा, आपण बोलू ना. हात जोडतो मी. पप्पा अहो ऐकून तरी घ्या ना, ते काय बोलतायत ते. हे बघा 20 लाख 30 लाख देतो, 40 लाख. आत्ता देता? 1 आठवड्यात. नाही दिले त्याला टाकलो का आम्ही काय द्यायच्या आणि लग्नाच्या कसाट्यात. अहो असं कसं होईल? शब्द देतो मी. शब्द लय येतो तुमच्याकडे. पैसे दाखवा. तरी मी बघायच्या कार्यक्रमाच्या आधीच सांगितलेलं होतं की पैसे नाही तर लग्न नाही. हो पाहुणे असे कसे निघू राहिले बरं तुम्ही? आम्ही आहोत ना अजून इथं. थांबा. हे कोण? शॉर्ट टर्म मेमरी लॉस का पाहुणे? अहो सकाळी आलो होतो ना इथं. नाचवलं ना तुमच्या पोराला. माननीय आमदार श्री सर्जेराव निंबाळकर यांचे सुपुत्र माननीय दौलतराव निंबाळकर साहेब. आमच्या परवानगीशिवाय तुम्ही गावाच्या बाहेर पाऊल नाही ठेवू शकत. पप्पा हे बघा साहेब, आमचा व्यवहार मोडला, लग्न मोडलं. आपण ते बापू काय म्हणतात ते ऐकून तरी घ्या. गावचे पोस्टमन येते, मान आहे त्यांचा गावात. पैशाचं काय एवढे? नाही नाही हो, बस झाला आता. आवाज खाली. ऐकून घ्या म्हणलं का ऐकून घ्यायचं. काय म्हणणं बरं बापू तुमचं? चुकलं आमचं. लय मोठी चूक झाली. मी तुमचा देणं लागतो. मी फेडन सगळे पैसे. तुमची पै चुकती करन मी. तुम्ही माझं घर लिहून घ्या, माझं उरलेलं आयुष्य लिहून द्या. आई, तुम्ही बी मुलीचे बाप आहात. माझ्या हातून चूक झालीये, तुम्ही मला सोड्या ना. यामध्ये माझ्या लेकराची काही चूक नाही हो. तुम्ही भर मांडवात तिला असं डावलून नका ना जाऊ. ओ बापा काय करू राहिले तुम्ही? हो पाहुणे, अहो बापू येते आमचे. एवढं नाही ताणायचं बरं. हो हा सगळा विचार यांनी त्या आब्याला पैसे देण्याच्या आधी करायचा होता ना. कशाला त्या आब्याला पैसे दिले? असे का? नाही बापू मग हेही खरंच आहे ना. स्वतःच्या लेकीच्या लग्नासाठी जमवलेले पैसे असं कोणी शेजारच्या पोराला नाही ना देत. चुकले बापू तुमचं. केवढ्याला पडली पावर आता ही चूक? कुठल्या तोंडाने अडविणार आहे मी आता पाहुण्याला? बरं तरी मी आप्पांना म्हणलं होतं. बरं काय आप्पा म्हणलं मी घेतो जमीन. नाही म्हणे.
आप्पा म्हातारा माणूस आहे, त्यांनी जमवलेले लग्नाचे पैसे घेण्यापेक्षा यंग जनरेशन बरोबर करायचा असतो ना व्यवहार. 20 लाख घेऊन रेडी होतो तुम्ही. हो हो दौलतराव, मला देता का व्याजाने पैसे? नाही ना बापू, आपल्याकडे लक्ष्मी अशी एका ठिकाणी बसून नाही ना राहत. कंटिन्यू म्हणजे वावरातनं पैसा आला का लगेच डेअरीतनं लगेच कारखान्यात, असं कंटिन्यू रोलिंग मध्ये विषय असतो ना तो. नाही तर आपल्याला तिचं लग्न मोडूस तर थांबलो असतं का मी बापू? तुम्ही बापू येत आमचे, असं काय बोलता बापू? ते पाय, मी जमीन देतो आता. आता त्यांनी सांगितलं ना नाही येत म्हणून, आता तुम्हाला काही उर्दू मध्ये सांगायला पाहिजे का? सॉरी अप्पा, पण लेट केलं तुम्ही. बरं मुळात तुम्ही यांच्या पोराला पैसे द्यायलाच नको होते. राख केले अभ्यान. मला तरी काय माहिती आहे असं सगळं विपरीत घडल म्हणून. तुम्हाला तर सगळं माहिती होतं बापू, तुम्ही त्याला हुशार निघाले. मूर्खता आम्ही ठरलो ना. असं नका बोलू पाहुणे. दौलतराव, तुम्ही राग मानू नका. नाही म्हणजे हे तुमचे गाववाले, पण आमची पण बाजू समजून घ्या ना. अहो 34 वेळेला नकार आलं ना, तेव्हा समजून जायला पाहिजे होतं आम्ही. लय लोक बोलली आम्हाला पोरगी जाडी आहे, डब्बी आहे, 4 पावलं चालली की खाली बसती म्हणे. तुम्ही कायला करून घेता अशा पोरीला? अहो 4 मध्यस्थी लोकांनी यांच्याबद्दल 2 शब्द चांगले सांगितले आणि म्हणून आम्ही सोयरीक केली. पण यांनी चांगली माणुसकी दाखवली. नाही बापू, हे खरंच आहे. बरं बरोबर बोलताय. काय बोलणार मी त्यांना, सांगा ना. मलाही लतीचं लग्न व्हायला पाहिजेच आहे. लतीचं लग्न ठरल्याचं कळलं तेव्हा नाही का लगेच बुके घेऊन आलो मी. मला तर एवढा आनंद झाला. आत्ताही गिफ्ट आणलेलं आहे. बरं कुणी इथं येऊन पाहत होतं सिच्युएशन काय, आणि पाहुण्याचं बरोबर आहे. आणि कसं आहे ना बापू, हा फॅमिली मॅटर आहे तुमचा. म्हणजे ह्याच्यामध्ये मी पॉलिटिकल प्रेशर आणणं आहे ते उसूल के खिलाफ आहे ना. तसं नाही झालं पाहिजे. मला बाकी काही नाही कळत. हे भर मांडवात जर लतीचं लग्न मोडलं ना तर अवघड आहे बापू. गावची लेक आहे शेवटी, आमची बहीण आहे ती. हसल पब्लिक सगळं तिच्यावर. मला आता काही कळतच नाही. मला हे सहनच होत नाही बापू. तुमचा फॅमिली मॅटर तुम्ही बघा आता कसं सोडवायचं ते. मला काही नका सांगू. हे पत्र आम्ही मुद्दाम नाही केलो. मुद्दाम नाही, ठरवून केलं तुम्ही, ठरवून. कारण ही डब्बी पोरगी तुम्हाला आम्हाला खपवायची होती ना. माझ्या घराची आबरू तुमच्या पायापाशी ठेवली. दया करावं माझ्यावर. माझ्या पोरीचं नशीब तुमच्यावर अवलंबून आहे आता. हो गाई असे कठोर होऊ नका हो. पैसे आज नाही तर उद्या मिळतील ना. माझ्या लेकीची जर का बदनामी झाली तर नाही, असं करू नका. एवढी वेळ सांभाळाव. मी माझ्या कातडीचं जोड करून घालीन तुम्हाला, पण माझ्या लेकीला असं लाताडून जाऊ नका. भर मांडवामध्ये लग्न मोडलं तिचं.
तर कोण करेल तिच्याशी लग्न? पाया पडतो, हा पोरीची जात आहे हो. हो पाहुणं, मांडवात लग्न मोडलं तर लोक शेण घालतील तोंडात. आमच्या पोरीत काहीच खोट नाही हो. पैशाचा मामला आहे ना. माझं नाथा जीवाचं रान करीत आणि तुमचे पैसे दे. विश्वास ठेवा त्याच्यावर. विश्वास ठेवला, पण तुम्ही त्या लायकीचे नाही ना. माझ्या बापूंची लायकी काढायची नाही काका.